दिनांक 16 जून 2024 रोजी मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एका रिक्षा चालकाचा खून झाल्याची घटना कळताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। या घटनेची पाहणी करताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या गुन्ह्यातील 4 आरोपींना पिंपरी चिंचवड पुणे परिसरातून ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता कोर्टाने आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। मयत रिक्षा चालक व आरोपी यांच्यात जुना वाद असल्याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या घटनेनंतर अवघ्या 24 तासात गुन्हे शाखा युनिट 1 ने या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। याबाबत अधिकची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना दिली आहे। बघूयात सविस्तर। मसरूळ पोलीस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे, त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपी निष्पन्न केले होते। तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते 4 आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले। तात्काळ त्यांनी API तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता। जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे। जुना नक्की कोणता वाद होता सर, म्हणजे हत्येपर्यंत पोहोचला असा काही महिलेचा वाद? यामध्ये आरोपीच्या भावाची रिक्षा या मयताकडे होती, त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का ते तपासात निष्पन्न केले जाईल। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।